नारायणगावचे सरपंच योगेश भाऊ रोडे यांच्या बागामध्ये आपण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये फळ फुगवणीसाठी ट्रीटमेंट केली होती। त्यावेळेस आपण 4 फळांचं वजन घेतलं होतं आणि त्यावरून एक ॲव्हरेज बघितलं होतं। सगळ्यात छोटं जे फळ आहे त्याचं वजन 90 ग्राम भरलं होतं, जे बागेमध्ये ॲव्हरेज छोटं होतं। एक त्यापेक्षा मोठं होतं जे 110 ग्रामचं, त्यापेक्षा मोठं 180 ग्रामचं आणि सगळ्यात मोठं 210-215 ग्रामचं भरलं होतं। आज आहे 1 तारीख 1 सप्टेंबर, तर आपलं तसं वजन घ्यायला पण 7-8 दिवस उशीर झालेला आहे। आज सरपंच साहेब आंदोलनावरून वापस आलेत, टाईम भेटला। मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आहे त्यांचं जरांगे साहेबांसोबत। तर आपण आज वजन घेऊयात परत आणि आपल्याला लक्षात येईल की म्हणजे 15-20 दिवसामध्ये किती अंतर झालं आहे। तसंही आपण ट्रीटमेंट नसती जरी केली तर एक नॅचरल ग्रोथ तर त्याच्यामध्ये होणार होतीच, पण आपण एक जनरल आयडिया घेतो की आपण जे ट्रीटमेंट केली नॉर्मली 15 दिवसामध्ये आपण बघितलं 40-50 ग्रामच्या आसपास मिनिमम वाढ होते। आता आपण आज परत 4 फळांचं वजन घेऊयात आणि वजन घेतल्यानंतर मग सरपंच साहेबांची प्रतिक्रिया घेऊयात। काढू का 4 फळं? एक 4 फळं काढा, 4 ॲव्हरेज साईजचे। एक फ्रुटी त्याच्यापेक्षा मोठी आहे ना। आपण गुंडी अवस्थेमधले जे फळं होते त्यांची साईज घेतली नव्हती। सगळ्यात छोटं ॲव्हरेज अजून कवडी पडायला टाइम आहे। कवडी पडेपर्यंत साईज होत नाही, कवडी पडल्यानंतर साईज होत नाही। त्यामुळे जेवढी साईज करायची तेवढी कवडी पडायच्या अगोदरच करायला पाहिजे। चार फळं घेतली, 4 ॲव्हरेज साईज आहे। तर आपण याचं इथं वजन बघूयात। एक अजून एक मोठी साईज घेतलेली आहे बाजूला ठेव। आज आहे 1 सप्टेंबर। सगळ्यात छोटी 90 ग्रामच्या आसपास आपल्याला ॲव्हरेज भेटली होती। सध्या फळ आहे ते 148 ग्रामचं, त्यापेक्षा 110चं जे होतं त्याचं ॲव्हरेज साईज आपल्याला 158च्या आसपास भेटू राहिलं आहे। त्यापेक्षा मोठं 180चं होतं ते 200, सगळ्यात मोठं 210चं होतं ते 250 आणि अजून एक आपल्याला मोठं साईज मिळाली 260। ॲव्हरेज 40-50 ग्रामच्या आसपास आपलं फळ साईज वाढली आणि अजूनही कवडी पडलेली नाही आहे। आपण ट्रीटमेंट केल्यानंतर योगेश भाऊ वजन जे आहे जवळजवळ 45 दिवसापर्यंत वाढ होते, म्हणजे अजून महिनाभर आपण फळाची वजन आपली ते वाढेल। कवडी पडल्यानंतर साखर उतरते। हो, साखर उतरायला वेळ लागतो महिनाभर, पण तोपर्यंत फुगवण चालू राहते, कारण अजूनही कातड त्याचं जाड आहे। जोपर्यंत पातळ कातड होत नाही तोपर्यंत फुगवण चालू राहते। आणि जी ट्रीटमेंट केली होती आपण त्यावेळी तुम्ही नव्हते, सचिन भाऊ होते व्हिडिओमध्ये, आपण 1261 सोबत पिकअप जादू सोडायला दिलं होतं ड्रिपमधून सगळ्या झाडांसाठी। तर आता तुमचं काय, ह्या वजनामध्ये तुम्ही समाधानी आहेत की नाही? आणि फळांची गुणवत्ता पण सुधारली त्याच्यात? नाही, फळाची गुणवत्ता तर सुधारलीच आहे, पण त्याच्या अगोदर झाडाची जी कंडिशन होती ते पिवळापणा होता, झाडाची पानाची संख्या कमी होती। आज त्याच्यानंतर पानाची संख्या वाढली, झाडाचा पिवळापणा गेला आणि फळाला चमक आली, साईज वाढली, फळांना चमक आली। म्हणजे जो एकंदरीत जो रिझल्ट आहे हा खूप चांगला रिझल्ट आहे। आणि शेतकऱ्यांनी दुकानदाराकडे गेल्यापेक्षा आणि दुकानदारांनी त्याच्या भरोश्यावर आपण राहिल्यापेक्षा आणि त्यांनी आपल्याला ज्याची माहिती नाही आहे ते औषध आपण फवारल्यापेक्षा जर असे तुमच्या पद्धतीनं जर शेतकऱ्याला याचा फायदा होत असेल ते साहजिक खूप चांगली गोष्ट आहे। आणि याच्यानंतर बरेचसे असे शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्याला समजत नाही का, समजा आपल्याला त्या माल क्वालिटीचा तयार करायचा, मग त्यासाठी कोणती फवारणी घ्यायची
किंवा झाडावर पिवळपणा आला आणि ते पिवळपणा आल्याच्या नंतर आपल्याला त्यासाठी कोणती फवारणी घ्यायची, आणि आपण सर्वस्व हे मला तर वाटतं जवळजवळ सगळे जे शेतकरी आहेत हे दुकानदारावरच अवलंबून राहतात. तुमच्यासारखे नवतरुण मुलं हे जर शेतकऱ्याला अशा पद्धतीनं जर तुमच्या पद्धतीनं मदत होत असेल आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होत असेल तर साहजिकच हे शेतकऱ्यांचं खूप फायद्याचं आहे. आणि अशीच तुम्ही मदत याच्यानंतर बी बऱ्याचशा शेतकऱ्याला करावी की जेणेकरून त्यांची झाडांची क्वालिटी सुधरल, त्यांच्या मालाची क्वालिटी सुधरल, त्याच्यामध्ये चमक येईल आणि जो भाव समजा आज 20 रुपये 30 रुपये अशा पद्धतीने जाईल ते तुमची ट्रीटमेंट घेतली आणि तुमच्या पद्धतीने जर समजा हे झाडाचं संगोपन केलं तर मला वाटतं ते 30 रुपये 10-20 रुपयाचा तर फरक त्याच्यामध्ये नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. याच्यामुळे शेतकऱ्याचा साहजिक फायदा होईल आणि खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि तुमचं प्रोडक्ट तुम्ही जे करताय ते पण खूप चांगलं आहे आणि आज मला माझ्या झाडाचा खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला. जे झाड मला असे बघा वाटत नव्हते आज खरोखर त्या झाडावर लक्ष्मी आल्यासारखं आज रूप आलेलं आहे त्या झाडाला. आणि जी आनंदाची शेतकरी सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे का, जर एखादा व्यक्ती झाडामध्ये आला आणि त्याने जे शेतकऱ्याच्या जर समजा झाडामध्ये चक्कर मारली तो जर त्याला म्हणून गेला तर तुमच्या झाडाचं आता चांगले सुधारले आणि तुमच्या फळाला चांगली क्वालिटी आली आणि तुमचं फळ चमकदार आहे तर त्याच्यापेक्षा मला नाही वाटत त्याला दुसरं कोणतं समाधान होत असेल. ते खरंच समाधानाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. योगेश भाऊ, आम्ही ज्यावेळेस तुम्हाला साईजसाठी ट्रीटमेंट सांगितलं त्यावेळेस तुम्ही अजून एक नवीन गोष्ट सुरू केलेली होती बागामध्ये. हो, ती म्हणजे स्लरी. म्हणजे आम्ही सांगायच्या अगोदरच तुम्ही स्लरीचं नियोजन सुरू केलं होतं. त्यामुळे असं नाही की आपण ट्रीटमेंट केली म्हणूनच आज बागामध्ये एवढं रंगरूप आलंय अशातली ही गोष्ट नाहीये. म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही जे स्लरीचं नियोजन सुरू केलं ते योग्य वेळेवर तुम्ही सुरू केलं. तुम्हाला जे अगोदर पूर्ण पिवळे पानं दिसत होते, मन लागत नव्हतं बागेमध्ये, तर आपल्या ट्रीटमेंट सोबत तुम्ही जे नियोजन स्लरीचं केलं होतं त्याचा सुद्धा आम्हाला वाटतं 60% इफेक्ट त्या झाडावर दिसतोय. आणि जे आमचं जे स्लरीचं नियोजन आहे ते आमच्या मित्राकडून आम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळालं होतं, जेणेकरून मग आम्ही घराच्या बाजूला एक गोबर गॅस तयार केला आणि त्या गोबर गॅसमध्ये आज घराचं कंडिशन असं आहे की सर्व घर त्या गॅसवर चालतं. म्हणजे घराची ती एक 4,000 रुपये जे आपण गॅस विकत घेतो त्या पद्धतीने त्याचे पैसे वाचलेच साहजिकच आहे. पण त्याच्यापासून जी स्लरी तयार झाली आणि त्या स्लरीचं जे काय असेल त्याच्यामध्ये गांडुळाचं प्रमाण बी इतकं वाढलं शेतामध्ये त्या स्लरीमुळं. आणि आज आमच्या शेतामध्ये जी जमीन भुसभुशीत आहे, जे कडकपणा होता जमिनीला, त्या स्लरीमुळं तिला भुसभुशीतपणा आला. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी ज्याच्याकडं जसं जमेल तशा पद्धतीने त्यांनी जरा स्लरीचा प्रयोग शेतामध्ये केला तर निश्चितच 100% हा शेतातला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. आणि स्लरी हा एक उत्तम पर्याय शेतकऱ्याला आता त्यांनी केला पाहिजे. आम्ही पण व्हिडिओमध्ये प्रत्येक माहिती देतो स्लरीची आणि शक्यतो आमच्या शेड्यूलमध्ये स्लरीचं नियोजन असतंच. आणि आपल्या पैठण तालुक्यामध्ये स्लरीचं नियोजन करण्यामध्ये एक अग्रेसर शेतकरी म्हणजे आपल्या गावाजवळच वाहेगाव शिवारातले अशोकराव बोबडे आहेत. आणि त्यांचा व्हिडिओ बघून सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी स्लरीचं नियोजन केलंय. तर त्यांना विशेष धन्यवाद, कारण त्यांनी हा युनिक कन्सेप्ट आपल्याकडं चांगल्या याच्यामध्ये सक्सेसफुली केलं. पण सांगतो, जर समजा कोणाला स्लरीचं किंवा गोबर गॅसचं करायचं असेल तर त्याला शासनाची 50% सबसिडी आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत गाई घेऊ शकता तुम्ही, त्या गाईला सुद्धा 50% सबसिडी आहे. तर तुम्ही नाही समजा माझ्याकडंच तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही जरा तुमच्या कृषी अधिकाऱ्याला जाऊन जरा भेटले तर तुम्ही तसं त्याचं सबमिट केले तुमचे कागदपत्र वगैरे तर तुम्हाला त्याची सबसिडी भेटल्याशिवाय राहत नाही. आणि जर याचं कॉन्टॅक्ट कोणाला लागत असेल गोबर गॅस तयार करण्याचा तर तो कॉन्टॅक्ट आमच्याकडे आहे. मी बाप्पूकडे ते कॉन्टॅक्ट देऊन टाकेल जेणेकरून तुम्हाला ते बनवायला सोपं जाईल. आणि चांगले लोक आहेत ते बनवणारे. तर गोबर गॅस लीक वगैरे होत नाही. पहिलं गोबर गॅस लीक मारायचे, त्याच्यामुळे लोक त्या गोबर गॅसकडे कमी वळाले आणि ते गोबर गॅस सोडून दिला विषय. पण गोबर गॅसनी तुमच्या घरामध्ये 2 पैसे वाचते, तुमच्या स्लरीमुळे तुमच्या शेतातलं उत्पन्न वाढतं आणि साहजिकच ते खूप चांगलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी करावं असं मी तुमच्या येणे त्यांना आव्हान करतो सगळ्या शेतकऱ्यांना की तुम्ही पण हा प्रयोग करावा तुमच्या शेतामध्ये. आणि योगेश भाऊ कसं आहे माहिती आहे का, एक सरपंच म्हणून तुम्ही जी जिम्मेदारी सरकारी योजना वगैरे राबवण्यासाठी करतात त्याचा रिझल्ट आपल्याला आज गावामध्ये दिसतो आहे. आपलं गाव एक विकसित गाव झालंय, त्या श्रेणीमध्ये आलेलं आहे. त्याच्यासोबत तुम्ही शेतकऱ्यांना जर बाकी गोष्टींमध्ये मार्गदर्शन केलं, कारण गाव म्हणजे 2च गोष्टी असतात,
गाव म्हणजे शेतकरी आणि गाव म्हणजे गरिबी. आपल्याला त्या गरिबीमधून काढायचं आणि शेतकऱ्यांना सुधारायचं आहे. बरोबर तर याच्यासाठी तुमचा एक जनप्रतिनिधी म्हणून सुद्धा एक मेसेज खूप महत्त्वाचा असतो. बरोबर. तर योगेशराव अजून काय? नाही काही नाही, आता तुम्ही समाधानी आहात या ट्रीटमेंटमधून? खूप समाधानी आहे. चालेल. साहेब बाकी शेतकऱ्यांना अजून काय मेसेज? बाकी शेतकऱ्यांना आता मी मॅसेज त्याच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला. चालेल, धन्यवाद. ओके.